महिलांसोबत केलेलं कृत्य हा विधीचाच एक भाग. मी कुणावरही जबरदस्ती केली नाही. माझ्या अंतर्मनानं धोका दिला. ज्यांचं भलं केलं ते माझ्यावर उलटले. भोंदू खराची तपासादरम्यान उद्विग्न प्रतिक्रिया. सूत्रांची माहिती. अत्याचारी खरातचा HIV रिपोर्ट निगेटिव्ह. भविष्य सांगण्याच्या बहाण्यानं 150हून अधिक महिलांवर अत्याचार केल्याचं तपासात उघड. खरात सध्या पोलीस कोठडीत. भोंदू खरातचं मरणाची भीती दाखवून फार्म हाऊस, फर्निचर आणि परदेशवारीसाठी कोट्यवधी उकळले. पुण्यातील राजेंद्र जासूद यांची तक्रार. फार्म हाऊससाठी तुर्कीतून फर्निचर आणल्याची माहिती. कस्टम ड्युटी भरली की नाही याची तपासणी होणार. भोंदूबाबा अशोक खरातला SITचा मोठा दणका. शिवनिका संस्थांच्या बँक खात्यासह नाशिकमध्ये लोकस कार्यालय सील. खरातची SIT कडून तब्बल 10 तास चौकशी. कुटुंबियांच्या नावावरील जमीन, घरं आणि दुकानांची तपासणी. भोंदू खरातच्या बंदुकीचा परवाना नाशिक जिल्हाधिकाऱ्यांकडून अखेर रद्द. 2012 मध्ये दिलेल्या परवान्याचं 2024 मध्ये नूतनीकरण. पेट्रोल पुरवठ्याअभावी नागपूरच्या वंजारी नगरमधील पेट्रोल पंप बंद. दुपारनंतर पेट्रोल डिझेलचा स्टॉक उपलब्ध होणार. पंपावर पोलीस सुरक्षा तैनात. महसूल विभागातील 15 अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं. राज्य सरकारची मोठी कारवाई. महसूल अधिनियम कायद्यातील 155 कलमाचा गैरवापर करून फेरफार केल्याचा ठपका. पुण्यातील 11 अधिकाऱ्यांचा समावेश. आखाती देशातील युद्धावर पंतप्रधान मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार. आज संध्याकाळी 6:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा. निवडणूक असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री बैठकीला मुकणार. इराणकडून भारतासह 5 देशांसाठी हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली. भारत, रशिया, इराक, चीन, पाकिस्तानला मोठा दिलासा. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांची माहिती.